दरम्यान आज बारामतीमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीला शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे उपस्थित होते आणि त्या बैठकीनंतरची आपण ही दृश्य पाहतोय। पार्थ आणि जय पवार यांना शरद पवारांनी मार्गदर्शन केलं। विद्याप्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये ही बैठक होती। काही राजकीय चर्चा सुद्धा या बैठकीमध्ये झाला असल्याचं समजतंय। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये जय पवार या विद्याप्रतिष्ठानची पाहणी करतायत। विद्याप्रतिष्ठान मैदानावरती ते पोहोचलेले आहेत, जिथे अजितदादांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। त्या ठिकाणी आता सध्या जय पवार पोहोचलेले आहेत। जय पवारांकडून या विद्याप्रतिष्ठानची पाहणी केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहे। नवनाथ, जय पवारांनी आता पाहणी केली, नेमकं काय घडतंय तिथे विद्याप्रतिष्ठानमध्ये? नक्कीच विद्याप्रतिष्ठान येथील बैठक संपल्यानंतर जय पवार हे ज्या ठिकाणी अजितदादा यांचा अंत्यविधी पार पडला त्या मैदानावरती येऊन त्यांनी अंत्यविधी ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्मारक करण्याची जी आहे ती चर्चा बैठकीमध्ये झालेली आहे। अशाच पद्धतीने प्लॅन कुठं करायचा आणि स्मारक कशा पद्धतीने असावं याची चर्चा देखील त्या ठिकाणी जय पवार यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने या मैदानावरती अंत्यविधी पार पडलेला होता आणि आता जय पवार यांनी स्मारकासंदर्भात जे आहे ती पाहणी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। पण नवनाथ, आपण जर बघितलं असेल, बैठक झाली, पवारांनी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर लगेचच जय पवार या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती आले। राजकारणामध्ये पाऊल ठेवण्यासाठी जय पवार सकारात्मक वाटतात, कारण त्यांची देहबोली या व्हिज्युअल्स मधून तरी तशीच दिसतेय। नक्कीच खऱ्या अर्थाने जय पवार यांनी लोकसभा असेल, विधानसभा असेल, अशा ज्यावेळेस निवडणूक होत्या त्यावेळेस सक्रिय सहभाग जो आहे तो राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये घेतलेला होता। आणि खऱ्या अर्थाने जय पवार यांनी देखील अनेक वेळा सांगितलेलं आहे की मला जर संधी दिली तर मी पद संघटनेचं घेईल आणि मला दादांनी संधी दिली तर मी राजकारणात देखील, अशी जे अनेक वेळा जय पवार यांनी सांगितलेले आहे। तशाच पद्धतीने आपल्याला आपण जर पाहिलं तर आता जय पवार सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।